नमस्कार. मी सुशांत गळांकुश आणि धन एक्सपर्टच्या आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. लग्नाआधी प्रेम असतं, पण लग्नानंतर ईएमआय, खर्च, एक्सपेक्टेशन्स आणि सत्यता म्हणजे रियालिटी येते. तर आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी, पैसा नातं मजबूत करतो की तोडतो? आणि यावर सखोल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आर्थिक क्षेत्रातील सल्लागार, 28 वर्षांचा गाढा अनुभव असलेले आणि हजारो गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करणारे फायनान्शियल एक्सपर्ट, ज्यांना आम्ही धन एक्सपर्ट म्हणतो, श्री संदीप भूशेट्टीजी, जे चतुर्नोवा कॅपिटलचे फाउंडर आणि सीईओ आहेत. संदीपजी, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद सुशांतजी. अनेक अनेक कुटुंबांना तुमचे फायनान्शियल जर्नी अशा कुटुंबांची आपण फार जवळून पाहिली आहे आणि आपले जे रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस आहेत संदीपजी, 28 वर्षांचे, हजारो कुटुंबांना सपोर्ट केलेले राईट. तर त्याच्यामधनं आपण काही हे प्रश्न विचारून तुमच्याकडनं शिकून घेण्याचा लाभ घेऊया, राईट. नक्कीच. सर्वात पहिला सेगमेंट जो आहे, राईट, लग्नाआधी पैशांवरती चर्चा. आपल्याकडे सर्वसामान्य जीवनामध्ये, राईट, अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज असो, जे काही कन्सेप्ट होत आहेत, या सगळ्यामध्ये पैशावरती चर्चा केली जात नाही, राईट. आपण करिअर बद्दल बोलतो, आपण आपल्या लाईफस्टाईल बद्दल बोलतो, हनीमून बद्दल तर बरेच लोक प्लॅनिंग करतात, पण पैसा हा टॉपिक बहुतेक वेळा अवॉइड केला जातो. आणि हे असं असताना त्याचे जो लाईफवरती, सामान्य माणसाच्या जो इम्पॅक्ट पडतो, राईट, सांसारिक जीवनावरती, तर त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन घेऊया. सो पहिला प्रश्न आपल्यासाठी संदीपजी, लग्नाआधी कपल्सनी पैशाबद्दल खुली चर्चा करणं किती गरजेचं आहे? सर, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि आताच्या तरुण पिढीकडे या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा जरी कमी असला तरी माझं असं प्रामाणिक मत आहे, लग्ना अगोदर जेवढी ट्रान्सपरन्सी दोन्ही म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो या दोघांच्याही मध्ये असेल. आता होतं काय सुशांतजी, आजकाल तुम्ही जर लग्ना अगोदर भेटणारी जी तरुण जोडपी आहेत, तर तुम्ही त्यांच्या एकूण चर्चेमध्ये कुठले विषय चर्चेले जातात असं जर बघितलं तर अक्षरशः म्हणजे ब्लड ग्रुप पासून सगळ्या गोष्टी तपासल्या जाण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु अतिशय महत्वाचा जो विषय जो आज घेतलेला आहे तो म्हणजे पैशाच्या संदर्भातल्या गोष्टी अत्यंत ट्रान्सपरंटली डिस्कस करणं दोघांनीही गरजेचं असताना फारसं याच्यावर चर्चा होताना दिसत नाही. प्रामुख्याने पैशाच्या बाबतीतले एकच बाब फक्त विचारले जाते की मुलगा किंवा मुलगी आपण किती पैसे कमवतोय, या विषयावरती साधारणपणे चर्चा येऊन थांबते आणि पुढच्या गोष्टी ज्या विचारायला हव्यात त्या विषयापर्यंत आपण पोहोचत नाही. कारण जसं तुम्ही बाकीच्या गोष्टींचा उल्लेख केला की आपण हनीमूनची कुठे जायचं याच्यावर चर्चा करतो, काही गोष्टी खरेदी करायच्या असतील तर कुठल्या गोष्टी खरेदी करायच्या याच्यावर चर्चा होते. परंतु मुलगा असेल किंवा मुलगी असेल, लग्ना अगोदर आपण स्वतंत्र राहत असतो, परंतु आपलं जे काही उत्पन्न असतं त्या उत्पन्नाच्या सोबत आपल्यावरती असणाऱ्या काही कर्जाच्या बाबी किंवा आपल्यावर येणाऱ्या काही जबाबदाऱ्या कुटुंबाच्या, ह्या बाबींवरती सुद्धा सखोल चर्चा लग्ना अगोदर होणं गरजेचं आहे. कारण आपण ज्या जोडीदाराबरोबर आयुष्य काढणार आहोत त्या जोडीदाराबरोबर येणाऱ्या आनंदाच्या प्रसंगासोबत याही गोष्टी आपल्याला स्वीकारायच्या आहेत. म्हणजे काय, तर आपल्या जोडीदारांनी समजा काही गोष्टींसाठी, काही बाबींसाठी लग्ना अगोदर काही कर्ज घेतलेलं असेल किंवा त्याच्यावरती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असेल, आपल्या बहीण भावांची जबाबदारी असेल, आई वडिलांची जबाबदारी असेल आणि या आई वडिलांबरोबर, बहीण भावांबरोबर काही आर्थिक जबाबदाऱ्याही त्या मुलाने किंवा मुलीने घेतलेल्या असतील, तर ह्याची पूर्णतः माहिती लग्ना अगोदर आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यामुळे होणार काय आहे की लग्नानंतर निर्माण होणारे अननेसेसरली गैरसमज आपल्याला याच्यातनं टाळता येऊ शकतात. त्यामुळे ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता अत्यंत महत्वाची आहे लग्ना अगोदर आणि ह्या विषयावरती जास्त वेळ चर्चा मुलाने किंवा मुलीने दोघांपैकी दोघांनाही या विषयावरती बोललं पाहिजे आणि अतिशय परखडपणे आणि पारदर्शक चर्चा होणं गरजेचं आहे. गुड. सो चर्चा होणं गरजेचं आहे.
मग आता ह्या चर्चा नक्कीच. करताना संदीपजी एकमेकांना काय प्रश्न विचारावेत? अं, मुलींनी मुलांना काय प्रश्न विचारावेत? मुलांनी मुलीला काय प्रश्न विचारावेत? सुशांतजी, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, प्रामुख्याने एकच विचारलं जातं की बाबा तू कमवतो कितीस, किंवा तू मुलगी असेल तर तू तुझं काय पॅकेज आहे, तुला वार्षिक उत्पन्न किती, मासिक उत्पन्न किती. आपल्याला हे असलं पाहिजे की उत्पन्न हा एक भाग महत्वाचा आहे, की आपला होणारा जोडीदार नवरा असेल किंवा बायको असेल तर आपल्या ती किती पैसे कमवते किंवा तो मुलगा किती पैसे कमवतो याच्या सोबतच मुलाला त्या पैशातनं खर्च किती करतात आणि त्याच्यावरती काही कर्ज आहेत का, त्याला कुठले हप्ते त्याला द्यायचे आहेत दरमहा, त्याबरोबर त्याच्या आर्थिक शिस्त कशी त्याच्यामध्ये आहे, आर्थिक बाबींची समज कशी आहे, आणि भविष्यामध्ये काही जर जबाबदाऱ्या तो घेणार असेल आपल्यावरती, कुटुंबाच्या, भाऊ बहिणीच्या, आई वडिलांच्या, तर आपल्याला याची मानसिक दृष्ट्या पूर्वतयारी करणं गरजेचं आहे की बाबा हा एक भाग आहे आपल्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर आपल्याला स्वीकारायचा आहे, की त्याला घरामध्ये आर्थिक बाबींसाठी त्याला कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. तर मुलीनी मुलाला नक्की प्रश्न विचारा की तुला जो काही पॅकेज आहे त्याचं मनी मॅनेजमेंट तू कसं करतो, अगदी बरोबर. मनी डिस्ट्रीब्युशन कसं करतो, म्हणजे पैशाचं वाटप. पैसे जेव्हा खिशात येतात सॅलरीच्या माध्यमातून, व्यवसायाच्या माध्यमातून, तर आलेला मासिक महिन्याचा जो पैसा आहे हातात मिळणारा, त्याचं वेल्थ डिस्ट्रीब्युशन किंवा एक्सपेन्सेस कसे तू मॅनेज करतो याचा एक ब्रीफ दे. एक्झॅक्ट आकडे देण्याची गरज नाही की बाबा मी एक 100 रुपये जर कमवत असेल तर त्यातले माझे 25 रुपये वेगवेगळ्या ईएमआय साठी जात आहेत आणि घर खर्चासाठी माझे जात आहेत, उरलेले 70-75 रुपयामध्ये मी काय ब्रेकअप करतो, साधारणपणे 20-25 रुपये मी इन्व्हेस्टमेंटकडे जातो, 20-25 रुपये मी स्वतःवर आणि इतर गोष्टींवरती खर्च करतो, आणि माझे काही पैसे इमर्जन्सीसाठी मी काही ठेवलेले असतात. असं साधारणपणे ढोबळ जरी त्यांनी सांगितलं तर तुम्हाला एक खात्री येते की बाबा हा मुलगा आलेले पैसे सगळेच काही खर्च करत नाही किंवा सगळेच पैसे उधळले जात नाही, हे पैसे थोडेसे भविष्याच्या विचाराने तो बाजूला पण पाडतो आहे. ह्याची एक आयडिया त्या होणाऱ्या मुलीला, म्हणजे नवरी म्हणून जी मुलगी जाणार आहे मुलाच्या घरी, तिला एक कल्पना येते की बाबा आपला नवरा जो काही करतोय ते एक सेन्सेबल फायनान्शियल प्लॅनिंग तो करतोय. त्याच पद्धतीने मुलांनी पण मुलीला काही प्रश्न नक्की विचारले पाहिजे, कारण आताच्या काळात सुशांतजी, दोन्ही मुलं म्हणजे नवरा असेल किंवा बायको असेल किंवा होणारा नवरा आणि होणारी बायको, हे दोघंही अत्यंत चांगल्या पद्धतीने पैसा कमवत असतात, चांगल्या ठिकाणी जॉब करत असतात. असं खूप वेळा होतं, आत्ताची तरुण पिढी थोडस नाही, हा पैसा मी कमवते याचे निर्णय मी घेणार आहे, किंवा बरोबर. तू पैसे कमवतोयस त्याचे निर्णय तू घे. एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण जेव्हा लग्न करतोय ना, म्हणजे दोन व्यक्ती एकत्र येतात, हा जरी महत्वाचा विषय असला तरी त्यांच्या आर्थिक बाबी सुद्धा एकत्र येणार आहेत, हाही मानसिकता दोन्ही मुलांनी घेणं गरजेचं आहे. म्हणजे मुलगी जरी पैसे कमवत असली आणि जर तिचे खर्चाचे पॅटर्न्स थोडेसे ॲबनॉर्मल असतील तर मुलाला त्याविषयीची माहिती लग्ना अगोदर असणं गरजेचं आहे. कारण जर मुलगी, समजा मी उदाहरण देतो की 1,00,000 रुपये कमवते आहे दरमहा आणि तिचा मोठा पैसा खर्च होतोय अनावश्यक गोष्टींवरती, तर इथून पुढचा काळ जेव्हा लग्न झाल्यानंतर नाही नाही मी कमवलेला पैसा मला कसा वापरायचा हे मी ठरवणार आहे, असं जर आपलं थिंकिंग असेल तर मग मुलाने क्लिअर कट माइंडमध्ये ठेवावं की आपण यापुढे मुलीचा पैसा गृहीत धरू नये. कारण ज्यावेळेस दोन व्यक्ती एकत्र येतात संसाराची जबाबदारी दोघांनी घेणं अपेक्षित आहे, अगदी आणि बरोबर. संसारासाठी होणारे सगळ्या प्रकारचे खर्च, भविष्यातील उद्दिष्ट, भविष्यातील फॅमिली जेव्हा मोठी होणार आहे, मुलं होणार आहेत, त्यानंतर होणारा खर्च हा कोणा एकावर न पडता कामा नये. जर दोन व्यक्ती आहेत या संपूर्ण व्यवहारामध्ये किंवा संपूर्ण नात्यामध्ये, तर दोन्ही व्यक्ती जर पैसा कमवत असतील तर दोघांनी सामंजस्याने आपल्याला कशी जबाबदारी उचलायची याच्यावर नक्की विचार करायला हवा. म्हणजे काय की लग्नाच्या अगोदर हा विचार जर आला तर लग्नानंतर एकमेकांमधले गैरसमज कमी होतील, पैशावरनं आर्थिक वाद कमी होतील, आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्ही नवरा बायको म्हणून एकत्र येताय तर तुमचं भविष्यातलं फायनान्शियल प्लॅनिंग हे खूप महत्वाचं याच्यावर ठरणार आहे की तुम्ही दोघं एकमेकाला किती ट्रान्सपरंटली समजताय एकमेकाबद्दल, हे खूप महत्वाचं आहे.
अगदी बरोबर संदीपजी. बिकॉज हे बऱ्याच घरात टाळले जातात हे प्रश्न, राईट. आणि खरंय. म्हणून हा विषय आज आपल्यासारख्या एक्सपर्ट सोबत आम्हाला जाणून घ्यायचा आहे आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवायचं आहे. तर आर्थिक मिसमॅच, फायनान्शियल मिसमॅनेजमेंट ज्यावेळेला होते, राईट, मुलाची बाजू मुलीची बाजू, आता समजा चर्चा करताना आलं लक्षात की मिसमॅचेस आहेत, राईट. आता मिसमॅचेस असल्यानंतर जर साथीदार म्हणून एकमेकांना सपोर्ट करायचा आहे तर कुठेतरी तडजोड करणं गरजेचं आहे आणि ते कन्स्ट्रक्टिव्ह तडजोड असली पाहिजे टुवर्ड्स द बेटरमेंट ऑफ फ्युचर, राईट. तर जर ही मिसमॅच योग्य नाही झाली तर ती कशी धोकादायक ठरू शकते. तर मी तुम्हाला विचारू इच्छितो की असा एखादा अनुभव प्रसंग सांगा तुमच्या आयुष्यातला, तुमच्या कन्सल्टिंग आयुष्यातला, जिथे लग्नाआधी पैशांवरती चर्चा न झाल्यामुळे लग्नानंतर मोठ्या अडचणी निर्माण, अशी एखादी जर स्टोरी असेल तर. हो हो, खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे सुशांतजी. होतं काय, अनेक वेळा आपण जी माहिती घ्यायला हवी त्या माहितीकडे न लक्ष देता अनेक अनावश्यक गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. तसाच एक प्रसंग माझ्या एका क्लायंटच्या मुलाच्या बाबतीत घडला. क्लायंटच्या मुलाचं लग्न ठरलं आणि ज्यावेळेस होणारी वधू हिच्याशी भेटीगाठी सुरू झाल्या क्लायंटच्या मुलाच्या, त्यावेळेस असं लक्षात आलं की मुलगी अत्यंत हायली एज्युकेटेड होती. आमचा क्लायंटचा मुलगाही खूप उच्च शिक्षित होता, परंतु दोघांच्या लग्ना अगोदरच्या भेटींमध्ये कधीही आर्थिक विषयावरती चर्चा झालेली नव्हती. तीही अत्यंत चांगल्या पगाराच्या नोकरीमध्ये ती काम करत होती, चांगल्या संस्थेमध्ये काम करत होती. तिलाही अत्यंत चांगला पगार होता, मुलालाही अत्यंत चांगला पगार होता. पण ज्या वेळेस ह्या गोष्टी चर्चा न झाल्याने लग्न झाल्यानंतर असं लक्षात आलं की जी होणारी मुलगी आता लग्न होऊन घरी आलेली आहे, तिच्या एज्युकेशनल गोष्टींसाठी वडिलांनी एज्युकेशनल लोन घेतलं होतं. लग्ना अगोदर मुलगी परदेशात शिक्षणासाठी गेली होती आणि तो जो एज्युकेशनल लोन आणि त्यानंतरचा काही काळ ती परदेशात वास्तव्याला होती, साधारणपणे 3 ते 4 कोटीचं कर्ज लग्ना अगोदरच मुलीच्या डोक्यावरती होतं आणि हा संपूर्ण कर्जाचा भाग मुलीने स्वतःच्या नावावर घेतलेला असल्याने केवळ माझ्याकडे चांगला पगार आहे हे नव्हतं, तर या पगाराचा मोठा भाग, किंबहुना 80% भाग हा EMI लोनचा भरण्यात जात होता. आणि मुलाचं अंडर इम्प्रेशन असं होतं की माझ्या बायकोला साधारणपणे महिन्याला 2 लाख रुपये सॅलरी आहे, त्याच्यातनं मला संसारासाठी खूप मोठी मदत होणार आहे. आणि लग्न झाल्यानंतर ज्या वेळेस हनीमूनला जाऊन आली दोघंही, त्यानंतर जेव्हा चर्चा व्हायला लागली घरामध्ये, त्यावेळेस असं लक्षात आलं की मुलगा अत्यंत डिस्टर्ब आहे. तर आई वडिलांनी त्याला खूप विचारलं की का रे बाबा, तुमच्या दोघात सगळं व्यवस्थित चालू आहे ना, काय अडचण आहे तुम्हाला. त्यानंतर त्यांनी बोलायला सुरुवात केली की हनीमूनच्या पिरियडमध्ये जेव्हा आम्ही होतो परगावी, त्यावेळेस चर्चा जी झाली त्यात असं लक्षात आलं की तिच्या पगाराच्या 80% हा भाग हा हप्त्यांवरती EMIs ला जातोय, कारण तिच्यावरती खूप मोठं एज्युकेशनल लोन आहे. आणि ही गोष्ट मी लग्ना अगोदर तिला विचारलीच नाही किंवा तिनेही मला सांगितली नाही. आणि मी असं अपेक्षित करत होतो की त्या पैशाचा वापर आम्हाला इथून भविष्यात आमच्या गोष्टींसाठी, आमच्या उद्दिष्टांसाठी तो होणार आहे. पण आता ते कर्ज इतकं मोठं आहे आणि पुढची 15 वर्ष ते कर्ज फेडायचं आहे. असंही नाही की पुढच्या 6 महिन्यात संपणार आहे किंवा वर्षभरात संपणार आहे. म्हणजे एवढी मोठी रक्कम मुलगी कमवतीये, पण ती पुढची 15 वर्ष माझ्यापर्यंत येणारच नाहीये. आणि मी तर अशी अपेक्षा धरून बसलो होतो की आता मला लग्न झाल्यानंतर स्वतंत्र एक घर घ्यायचं आहे, त्यामध्ये मी आणि माझी मिसेस अशा दोघांच्याही उत्पन्नातला एक चांगला मोठा हप्ता मी त्या घरासाठी देणार आहे आणि एकाच्या पैशातनं आम्ही आमचं घर चालवणार आहोत, असं माझं प्लॅनिंग होतं. आणि आता माझ्या लक्षात येते की आता फक्त माझ्याकडे माझंच उत्पन्न आहे, माझ्या मिसेसचं उत्पन्न तिच्या एज्युकेशनल लोनसाठी जात आहे. आणि त्यातनं तो मुलगा अक्षरशः सुशांतजी 15 दिवसांनंतर लग्नाच्या तो भयंकर डिप्रेशन मध्ये गेला. आणि फायनान्शियल प्लॅनिंग त्याचं त्यांनी जे केलेलं, मनामध्ये केलेलं असेल, त्याला असं दिसलं की ते माझ्या पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंगला सुरुंग लागलाय.
आणि आता मी काही बरोबर. घर घेऊ शकणार नाही, मी काही माझ्या मोठ्या घरात जाऊ शकत नाही, आणि तो भयंकर डिप्रेशन मध्ये गेला. आणि त्याची परिणिती अशी झाली सुशांतजी, की पुढच्या 2 महिन्यामध्ये त्या दोघांमध्ये घटस्फोट झाला. ओ आणि माय हे गॉड. खूप मोठं वाईट एक्झाम्पल आहे की नॉन ट्रान्सपरन्सी अबाउट द फिनान्सेस ऑफ बोथ द किड्स. म्हणजे मुलगा आणि मुलगी या दोघांमधलं ट्रान्सपरन्सी ह्या विषयातली नसल्याने एक अत्यंत चांगलं होऊ घातलेलं एक कपल हे 2 महिन्यामध्ये विभक्त झालं. माझं असं मत आहे की ह्या एक्झाम्पल मधनं अनेक तरुण पिढीतल्या मुला मुलींनी नक्की विचार करण्याची गरज आहे की आपण ज्या अपेक्षा आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडनं किंवा नवरीकडनं करत असू किंवा मुलीकडनं करत असू, तर ह्या बाबी आपण तपासल्या पाहिजे की बाबा तुमच्या उत्पन्नातला काय एक्झॅक्टली ब्रेकअप आहे, तुम्ही कसा खर्च करताय. आणि आपण जर भविष्यात एकत्र राहणार असू नवरा बायको म्हणून, तर आपलं उत्पन्न, आपली उद्दिष्ट, आपल्या भविष्यातील गोष्टी याच्यासाठी आपल्याला एकत्र आणणं, एकत्र पैसा गोळा करणं आणि त्यातनं आपले भविष्यातली स्वप्न आपण रंगवणं गरजेचं आहे. हे जर आपल्याला अगोदर क्लिअर नसेल तर अशा नात्यांमध्ये न जाणं हे जास्त योग्य, कारण नंतर हे नाती टिकत नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. खूप छान उदाहरण दिलं संदीपजी. खूप सेन्सिटिव्ह आणि शिकून घेण्यासारखं बरंच आहे. तर ह्या प्रश्नांवरती एक गोष्ट नक्की होते की म्हणजे व्हेरी स्पष्ट क्लिअर होतं की चर्चा पैशावरची जर टाळली लग्नापूर्वी तर समस्या वाढतात. अरे ओके. तर आता लग्नानंतरचा तुम्ही मुद्दा सांगितला स्टोरीमध्ये, आणि इट वॉज अर्ली फेज, सुरुवातीचा फेज होता. पण लग्नानंतर ट्रान्सपरन्सी ठेवणं किती सोपं आहे. ओके. लग्नानंतर ट्रान्सपरन्सी ठेवणं किती सोपं आहे याच्यावर थोडीशी आपण चर्चा करूया. सर, नेक्स्ट टॉपिक आहे आपला संदीपजी की लग्न आणि आर्थिक पारदर्शकता, मॅरेज अँड फायनान्शियल ट्रान्सपरन्सी. राईट. तर लग्न हा एक आपला मोठा प्रश्न येतो आणि आपले पैसे एकत्र नवरा बायकोंचे का वेगवेगळे, राईट. इथून वादांना सुरुवात होते. तर काही प्रश्न मांडतो आणि तुमच्या अनुभवावरून तसंच गाईड करा आम्हा सर्वांना की लग्नानंतर जॉईंट फायनान्सेस ठेवणं योग्य आहे का सेपरेट? जास्त प्रॅक्टिकल काय आहे? होतंय काय सर की जर आपली उद्दिष्ट एकच आहे, नवरा आणि बायको या दोघांची मिळून, तर नक्कीच दोघांनी एकमेकांसाठी मदत करणं, हातभार लावणं गरजेचं आहे. कारण एक मुलगा कमवता त्यानेच फक्त कॉन्ट्रीब्यूट करावं किंवा एक मुलगी कमवतीये तिनेच कॉन्ट्रीब्यूट करावं असं नाहीये. तर दोघांचा हा संसार आहे, दोघांची ही भविष्यातील उद्दिष्ट आहेत, भविष्यातील स्वप्न आहेत, तर दोघांनीही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणं गरजेचं आहे. जर दोघंही उत्पन्न कमवत असतील तर तुमची पर्सनल काही हॉबीज असू शकतात, पर्सनल आवडीनिवडी असू शकतात, पर्सनल आपण म्हणू शकतो की बाबा मला माझ्या पेरेंट्ससाठी काही करायचंय. त्याच्यामध्ये तुमची ट्रान्सपरन्सी जर असेल तर कुठलाही नवरा किंवा कुठलीही बायको तुम्हाला त्यासाठी अडवणार नाही. परंतु तुमची जी एकत्रित स्वप्न जी आहेत त्याच्यासाठी मात्र जर दोघांनी सामंजस्याने चर्चा करून आपण किती कॉन्ट्रीब्यूट दोघही करू शकतो आपल्या स्वप्नांसाठी, हा विचार नक्कीच चर्चेला गेला पाहिजे. मुळामध्ये मी नेहमी या गोष्टींवरती भर घालतो सुशांतजी की आपण फायनान्शियल प्लॅनिंग करताना आपण एक बेसिक फिलॉसॉफी फॉलो करायला हवी. आपण किती मोठी चादर घेतलेली आहे तेवढेच आपण पाय पसरले पाहिजे. जर चादरीपेक्षा जास्त पाय आपले मोठे असतील तर एक तर चादर बदलण्याची गरज आहे किंवा थोडंसं कॉम्प्रोमाइज करून राहण्याची गरज आहे. आज होतंय काय की प्रत्येकाला आपली स्वप्न मोठी बघण्याची इच्छा असते. स्वप्न बघायला म्हणजे काहीच अडचण नाही, पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्लॅनिंगची गरज असते. फायनान्शियल प्लॅनिंग हे खूप क्रुशियल आहे. कमवलेला प्रत्येक रुपया अतिशय योग्य पद्धतीने जर तुम्ही साचवला, साठवला आणि तो वाढवला तर तुमची स्वप्न नक्की पूर्ण होत असतात. त्यासाठी आपल्याला खर्चांवरती अंकुश लावणं गरजेचं आहे. पण खर्च आपण अवास्तव करत राहिलो तर आपल्याकडे पर्सेंटेज ऑफ सेव्हिंग और पर्सेंटेज ऑफ इन्व्हेस्टमेंट हे कमी होत जातं. जितकं तरुण वय
तितकं जास्त गुंतवणुकीकडे जाणं गरजेचं आहे. कारण शेवटी सर आपल्याकडे फार लिमिटेड वेळ आहे. जरी असं म्हटलं की वयाच्या 25व्या वर्षी लग्न केलंय आणि आता तर काय अजून 25 वर्ष आहेत रिटायरमेंट घ्यायला किंवा 30 वर्ष आहेत रिटायरमेंट घ्यायला. पाहू पुढे पुढे मागे पुढच्या काही वर्षांमध्ये आपण रिटायरमेंटचा विचार करू. आतापासून करण्याची गरजच नाही. सर बोलता बोलता 25-30 वर्ष निघून जातात आयुष्यातली, कळतच नाही. बरोबर. आणि ज्या वेळेस अगदी लक्षात येतं की आता पुढच्या काही वर्षातच आपल्याला रिटायरमेंट घ्यायची आहे आणि बॅलन्स आपल्याकडे काहीच नसतो. आता भारतामध्ये सरकारी नोकरी असो किंवा खासगी क्षेत्रातील नोकरी असो, तुम्हाला आता पेन्शन लागू नाहीये. म्हणजे काय, तर उद्या तुम्ही रिटायरमेंट घ्यायची ठरवली तर आपल्याला कोणीही फंडिंग करणार नाही तुमच्या दैनंदिन खर्चांसाठी. तर आपली पेन्शन आपणच उभी करण्याची गरज आहे. आणि आपण आपला बेटर हाफ म्हणजे आपली बायको ही जर आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, ती स्वतः पैसे कमवत असेल, तर तिने तिची पेन्शन तयार करणं गरजेचं आहे आणि मिस्टरांनी स्वतःची पेन्शन स्वतः तयार करणं गरजेचं आहे. कारण आर्थिक स्वातंत्र्य हे केवळ बोलण्यानी किंवा चर्चेनी नाही होणार, तर पैशानीच ते होऊ शकतं. आणि त्यासाठी पैसा साचवला पाहिजे, साठवला पाहिजे आणि तो वाढवला पण पाहिजे. आणि अगदी त्यासाठी बरोबर. आपल्याकडे फार लिमिटेड वेळ असतो. 20, 25, 30 वर्ष जरी डोळ्यासमोर दिसत असली तर ती अशी भुर्र करून उडून जातात आणि अगदी कळत अगदी नाही बरोबर. की आपल्याला कसे पैसे लागले आणि पैसे आपल्याकडे काही शिल्लक राहिलेच नाही. कारण ह्या 25-30 वर्षात अनेक जबाबदारी वाढत असतात, अनेक घरातील बाबी आपण पाहत असतो, आपल्या ड्रीम्सकडे आपण जात असतो आणि ह्या सगळ्या बाबींमधनं पैसा गाठीशी किती ह्याच बाबींवरती पुढचं आयुष्य आपलं यशस्वी झालं का नाही झालं हे आपल्याला कळतं. अगदी बरोबर. थँक्यू सो मच संदीपजी. अजून एक जस्ट चर्चेचा विषय असा की मी लोकांना सांगू इच्छितो एक ऑब्झर्वेशनवरनं. आपण वयाच्या जन्मल्यापासून 4 वर्ष तर लहानाचे जरासे मोठे होतो तिथपासून जे आपल्या शाळेचा अभ्यास सुरू होतो तो अगदी 22-25 वर्षापर्यंत आपण शिकत असतो. आणि स्पेशली भारतामध्ये आणि एशियन सबकॉन्टिनेंटमध्ये सगळीकडे आई बाबा मुलांना तिथपर्यंत शिकवतात, प्रयत्न करतात की ग्रॅज्युएट हो, मास्टर्स हो. तिथून पुढे आपण कमवायला सुरुवात करतो. आणि इकडे आज जॉब्समध्ये 60 होतं रिटायरमेंट वय, ते आता कमी होऊन 58 वरती आलंय. उद्या काही लोकांचं प्रपोजिशन ते पण चाललंय की अजून थोडं कमी व्हावं. मेडिकल सायन्स इतकं ऍडव्हान्स होत चाललंय की सरासरी आयुष्य जे पूर्वी 60 होतं, पूर्वी तर युद्ध होत होती, माणसांना खूप म्हणजे खूप जीव जात होते. आता तशी परिस्थिती नाही राहिलेली. राईट, आता वेगळ्या लेवलचे होत आहेत. बट सरासरी माणसाचं आयुष्य वाढत चाललंय आणि तो वाढतोय, तो पुढचा काळ वाढतोय, वृद्धापकाळातला काळ वाढतोय. सो बियॉन्ड 60 देर आर व्हेरी गुड चान्सेस की पुढे तुम्ही 100 किंवा त्याच्याही पुढे जाऊ शकता. राईट, पण त्या काळात तुम्हाला जॉब्स किंवा नसणार आहेत. राईट, तर जे काही तुम्ही उत्पन्न सुरू कराल वगैरे तर ते असं असावं. आणि तुमची जसं तुम्ही म्हणालात की सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग्स हा संचय करतो, इन्व्हेस्टमेंट ही ग्रो होते. हे पुढच्या असं गृहीत धरून ठेवा की पुढची 40-50 वर्ष ते तुम्हाला कसं मिळेल. कारण आता अगदी अवघड आजारांवरती पण खूप चांगले औषध येत आहेत आणि खूप फास्ट सगळं सगळं होत चाललंय. राईट, तर थँक्स फॉर युअर इन्साइट्स जॉईंट फायनान्सेस बद्दल. आणि प्रत्येक घरचं परम्युटेशन कॉम्बिनेशन वेगळं असतं. राईट, तर नवरा बायकोनी एकत्र बसून चर्चा करून जबाबदाऱ्या एकमेकांच्या सांभाळून दोन्ही बाजूच्या, कोणाला आई वडिलांचे आहेत, कोणाचे मेडिकल आहेत, कोणाचे भाऊ बहीण आहेत, त्यांचं शिक्षण आहे, कधी स्वतःलाच शिक्षणात ग्रो करायचं असतं, मुलं होणार आहेत, मुलांचं प्लॅनिंग. पण ते डिस्कस करणं, स्वतःसाठी काय ठेवायचं, कुटुंबासाठी काय ठेवायचं आणि आपल्या दोघांच्या विजनसाठी काय ठेवायचं, असं जर तुम्ही म्हणजे सेग्रिगेशन केलं तर आय वुड से दॅट वुड बी अप्रोप्रिएट. राईट, नाव आता हे सगळं करताना सिक्रेसी, फायनान्शियल सिक्रेसी, तर फायनान्शियल सिक्रेसी ही किती कॉमन आहे हे तुम्ही सांगू शकता तुमच्या अनुभवावरून. फायनान्शियल सिक्रेसी ही किती कॉमन आहे एका विवाहित आयुष्यामध्ये, एका मॅरिड लाईफमध्ये? आजकालचं वैवाहिक आयुष्य मी जेव्हा बघतो अनेक जोडप्यांचं, तर खूप कॉम्प्लिकेटेड होत चाललंय सर. ह्याचं प्रमुख कारण माझ्या जोडीदारावरती असणारा विश्वास तेवढा नाहीये. त्यामुळे मला माझ्या काही गोष्टी त्याच्यापासून दूर ठेवायच्या, त्याला सांगायच्या नाहीयेत. काही गोष्टी ज्या माझ्या पर्सनल आहेत
आणि त्या गोष्टी मी माझ्या जशा गोष्टी समजतात मला मित्रमैत्रिणींकडनं, नातेवाईकांकडनं किंवा मला जर कोणी सुचवलं तर मी माझ्या एखाद्या आर्थिक सल्लागाराची मदत घेते. पण मी माझ्या काही गोष्टी वेगळ्या ठेवतो. त्याला ऑब्जेक्शन काहीच नाहीये. सर 2020 साली आपण एका मोठ्या महासंकटाला सगळ्यांनी जगभरातल्या लोकांनी पाहिलंय, करोना सारखा संकट. त्या काळामध्ये अनेक लोकांना खूप आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातच ह्या जगाला सोडून जावं लागलं. असा तो आजार होता. आता आपल्यावरती जर ती वेळ आली तर आपल्या नंतर राहणारा जो आपला परिवार आहे त्यांच्यासाठी आपण काय करून ठेवलं हे जर आपण ट्रान्सपरंटली सांगितलंच नाही परिवाराला तर अनेक बाबी त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही. म्हणून जर तुम्ही पाहिलं ना सर की अनेक बँकांमध्ये किंवा अनेक सरकारी संस्थांमध्ये अनक्लेम मनी इतका मोठा आहे की त्यांच्या परिवारापर्यंत तो पैसा पोहोचलाच नाही. तो बिचारा साठी धडपडत होता आयुष्यभर की मी पोटाला चिमटा काढून आयुष्यभर पैसे बाजूला पाडत होतो की माझ्या मुलांना, माझ्या सौभाग्यवतीला भविष्यामध्ये कोणापुढे हात पसरण्याची गरज नाही पडली पाहिजे. परंतु तो पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही कारण त्यांनी त्या ट्रान्सपरंट पद्धतीने घरात सांगितलंच नाही की मी अशा अशा पद्धतीने तुमचे पैसे तुमच्यासाठी काढून ठेवलेले. हा पहिला मुद्दा. मगाशी तुम्ही खूप सुंदर मुद्दा मांडला की प्रत्येक कुटुंबाचा एक वेगळा फायनान्शियल प्लॅन असतो आणि म्हणूनच आपण त्याला पर्सनल फायनान्शियल प्लॅन असं म्हणतो. पर्सनल कशासाठी? कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे, प्रत्येक कुटुंब हे वेगळं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी युनिक प्लॅन बनवणं गरजेचं आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं, हे फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना जरी तुम्ही एक कुटुंब म्हणून एकत्र राहत असता, नवरा बायको म्हणून एकत्र राहत असता आणि आजकाल असा एक विचार समोर येतोय सर की नाही माझ्या गोष्टी माझ्यापर्यंतच असल्या पाहिजे, माझ्या मित्रमैत्रिणींशी मी काय करायचंय, बोलायचंय, कुठे खर्च करायचा हा निर्णय मी करणार कारण मी पैसे कमवते. माझं असं मत आहे की हा नक्की तुमचा अधिकार आहे, तुम्ही स्वतः अत्यंत उच्च शिक्षित आहात, तुम्ही चांगला पैसा कमवताय, पण आपण कशावरती काय करतो आहे आणि त्याचे परिणाम आपल्या पारिवारिक संबंधांमध्ये येत आहेत का याचाही दोघांनीही विचार करण्याची गरज आहे. सगळ्यात महत्वाचं, फायनान्शियल एज्युकेशन आज मुलांसाठी अगदी आवश्यक झालेलं आहे आणि ते जर आपल्या पिढीला जर कॉलेजमध्ये, शाळेमध्ये हे शिकवलं गेलं नसेल तर हे जेव्हा आपण संसाराच्या जबाबदाऱ्या घेतो ना सर त्यावेळेस ह्या सगळ्या अडचणी सुरू होतात. कारण फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये सगळ्यात महत्वाचा विषय काय की तुम्ही कमवताय किती, त्याचा पुढे पैशाचं त्याचं नियोजन कसं करताय आणि त्यामध्ये ट्रान्सपरन्सी किती ठेवताय. काही वेळा आपल्याकडे पोहोचणारी माहिती ही अर्धवट असू शकते, त्यातनं आपण काही चुकीचे निर्णय पण घेत असतो गुंतवणूक करताना. मग आपण जर आपल्या बेटर हाफला जर समजून सांगितलं की बाबा मी असं असं करतोय आणि जर ते लक्षात आलं की ते चुकीचं आहे, त्यातनं पैसे बुडण्याची शक्यता आहे, तर कदाचित बेटर हाफ तुम्हाला हेल्प करेल की हे निर्णय करू नको, तुझे पैसे जरी असले तरी तू ह्या फंदात पडू नको, तुझे पैसे घालवण्याची शक्यता आहे, त्यामुळे तू करू नको. पण हे मी जर सांगितलंच नाही बेटर हाफला तर मी चुकीचा प्रोडक्ट बाय करू शकते आणि त्यातनं माझे पैसे हे इरोड होऊ शकतात. ही जर टाळायचं असेल तर शक्यतो माहिती एकमेकाला दिलेली तर ही आपल्या नक्कीच फायद्याचं ठरतं. अनेक वेळा असं लक्षात येतं की तरुण जोडपी खूप चांगला पैसा कमवत असतात, अत्यंत चांगलं फायनान्शियल प्लॅनिंगही करत असतात, परंतु माझ्या नंतर ह्या पैशाचा खरा वारसदार कोण हे माझ्या मनातच असेल आणि हे मी कुठेही लिहून ठेवलं नसेल तर हे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याला आम्ही नेहमी एक म्हणतो की इच्छापत्र हे प्रत्येकाने, वय किती आहे हे महत्वाचं नाहीये सर. वयाच्या 25व्या वर्षी असो, वयाच्या 40व्या वर्षी असो, वयाच्या 60व्या वर्षी असो, इच्छापत्र असणं गरजेचं आहे की मी जोपर्यंत आहे त्यापर्यंत मी सगळ्या गोष्टींचा मालक आहे, पण मी नसेन अचानक तर माझ्यानंतर या पद्धतीने माझ्या पैशाचं, माझ्या संपत्तीचं विल्हेवाट व्हावी, या लोकांपर्यंत ही वस्तू पोहोचावी अशी माझी इच्छा आहे. म्हणून त्याला आपण इच्छापत्र असं म्हणतो. ते करायला हवं. नवरा बायको दोघांनी हे या विषयावरती अतिशय सखोल विचार करण्याची गरज आहे. वय लक्षात न घेता कुठल्याही वयामध्ये हे इच्छापत्र करणं गरजेचं आहे. आणि मगाशी अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून सांगितलं की सर आताची तरुण पिढी
50, 55, 60 वर्षापर्यंत रिटायरमेंट घेऊ इच्छित नाही. अनेक लोकांची ड्रीम अशी आहे की मी 40व्या वर्षी रिटायरमेंट घेणार आहे. आणि मगाशी जसं तुम्ही म्हटलात की येस. आता मेडिकल एन्हान्समेंटमुळे, मेडिकल टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट झाल्यामुळे येस. आता वय जर तुमचं 80-100 होणार असेल आणि वयाच्या 40व्या वर्षी तुम्ही रिटायरमेंट घेणार असाल तर पुढची 60 वर्ष जगणार कसे? आणि अगदी तुमच्या ज्या आवडी निवडी गरजा ज्या आहेत त्यासाठी निर्माण होणार लागणारा पैसा हा आणणार कुठून? रिटायरमेंट घ्यायला कोणी तुम्हाला नाकारत नाहीये. पैशाचं नियोजन काय? किंवा आपल्याला आपल्या पूर्वजांकडनं काही पैसा येणार आहे का हे तुम्हाला माहिती असेल आणि मग तुम्ही निवांत असाल तर काही अडचण नाही. पण हे सगळं तुमच्यापर्यंत लिगली पोहोचणार आहे का आणि ते तुम्हाला पुरणार आहे का याचा कुठेतरी सखोला विचार करणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. व्हेरी ट्रू. सर, तर एका वाक्यात आपला अगदी प्रश्नाचं जर उत्तर हवं असेल, फायनान्शियल सिक्रेसी खरंच कॉमन आहे का मॅरेजेस मध्ये, तर त्याचं उत्तर होय असंच म्हणू शकतो आपण. दुर्दैवाने ते नाहीये सर, दुर्दैवाने उत्तर नाहीये. दिवसेंदिवस हा विषय कॉम्प्लिकेटेड होत चाललाय. Got it. आता हे कॉम्प्लिकेशन्स वाढत चालले, तर कपल्स मध्ये सर्वात जास्त आर्थिक वाद हे कोणत्या कारणावर होत असतात? सिक्रेसी तर आली, राईट, पण ही सिक्रेसी नसावी, राईट, कारण का वेल्थ कमावतोय ज्याच्यासाठी त्यांना मिळावी, पण कधी कधी कोणाच्या काही हौशी मौजी असतात आणि त्या डिस्क्लोज नसतात केलेल्या व्यवस्थितपणे, राईट. कधी फिरायला जाणं असो, मित्रांसोबतच्या पार्ट्या असो किंवा काही, जर एकमेकांना नसतील व्यवस्थितपणे शेअर केलं तर त्याच्यावरती, राईट. तर असे काही तुमच्याकडे उदाहरणं आहेत का की नक्कीच. ज्याच्यावरती सर्वात जास्त आर्थिक गोष्टींवरती वाद काय होतात कपल्समध्ये? बरोबर. सर, मी पुन्हा 2020 उदाहरण देईन. कोरोनाला अनेक लोकांना वर्क फ्रॉम होम करावं लागलं आणि असं लक्षात आलं की आता आपलं राहतं घर आहे ते आपल्याला लहान पडतंय. कारण मला माझ्याच खोलीमध्ये बसून मला माझ्या बॉसला उत्तर द्यायचे, प्रेझेंटेशन द्यायचं आहे आणि माझ्याकडे जागाच नाहीये बसण्यासाठी. करेक्ट. आता मी पण काम करतोय, माझी मिसेस पण काम करते, दोघंही आपापल्या जॉबमध्ये काम करतात, दोघंही वर्क फ्रॉम होम करतायत. असं लक्षात येतंय की करोनाच्या काळानंतर अनेक तरुण जोडप्यांमध्ये वाद निर्माण झाले कारण आपल्याला मोठ्या घराची आवश्यकता आहे. आतापर्यंत आपण 2 BHKच्या फ्लॅटमध्ये आपण आपला परिवार घेऊन छान आनंदाने राहत होतो. आता झालंय काय की वर्क फ्रॉम होमच्या कन्सेप्ट नंतर असं लक्षात आलं की 6-8 महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांना असं लक्षात आलं की आपल्याला घरून पण काम करावं लागू शकतं. अशा वेळेस 2 BHK आम्हाला अचानक लहान वाटायला लागतं आणि मग असं लक्षात आलं की मला 2 BHK नव्हे तर आता मला 3 BHK किंवा 4 BHK ची आवश्यकता आहे. आता आर्थिक बाबी ह्या सगळ्या गोष्टींसाठी महत्वाच्या. जर आपल्याकडे फायनान्शियल रिसोर्सेस नसतील तर एकदम मोठ्या नवीन घरात जाण्यासाठी निर्माण करायचा जो पैसा आहे आणि या अगोदर जर तुम्ही कुठल्याही कारणासाठी कर्ज घेतलेली असेल आणि त्याचे हप्ते आपण आता भरत असू, उदाहरणार्थ मी एक मोठी गाडी नुकतीच घेतलेली आहे, आत्ता ज्या 2 बेडरूमच्या घरामध्ये मी राहतोय त्याचाही ऑलरेडी कर्जाचा हप्ता सुरू आहे आणि आता मी ह्या घटनेनंतर असा विचार करतोय की मला आता 4 BHKचं घर घ्यायचंय, त्यासाठी पुन्हा 3रा हप्ता मी उभा करण्याची आर्थिक कुवत माझ्यात आहे का आणि मला माझी बँक ह्यासाठी कर्ज देऊ शकते का? आणि मग मी जर ह्या गोष्टी काही काळासाठी टाळत असेल की बाबा नाही आपला पगार आता लावून नाही करत आहे की आणखीन EMIचा बोजा आपल्यावरती घेऊ नाही शकणार आहे, तर ह्याच्यातनं वाद वितनवाद खूप वाढत चाललाय परिवारांमध्ये की नाही तुम्हाला गरज लक्षात येत नाहीये पण मग तुम्ही घर घेत नाही आहात आणि त्यासाठी निर्माण करायचा कर्ज हे तुम्ही घेतलंच पाहिजे, पण ह्याच्यातनं आपली आर्थिक घडी विस्कटते आहे. हे जर दोघांमध्ये ट्रान्सपरंट डिस्कशन नसेल तर हे लक्षात येत नाही आणि मग तो हट्टप मागितला जातो, केला जातो की तुम्ही आमच्या आवडीनिवडींकडे लक्ष देत नाही आहात, आपल्या गरजांकडे लक्ष देत नाही आहात. जसे तुम्ही उल्लेख केला की मला मित्रांबरोबर बाहेर जायचंय, त्यांच्याबरोबर पार्टीज करायच्यात, मला फिरायला जायचंय, ह्या आवश्यक नक्की आजकालच्या जीवनाच्या लाईफस्टाईलमध्ये हे गोष्टी आता प्रत्येक कुटुंब करत असतं, परंतु शेवटी आपल्याला हे तपासलं पाहिजे की आपल्या खिशामध्ये पैसे राहतायत किती, पैसे किती पुरतायत. तरच जर शिल्लक राहणार असतील तर तुम्ही या गोष्टींकडे तुम्ही जायला हरकत नाही. जर ते शिल्लक राहणार नसेल, कर्ज काढून सण साजरं करू नका.
कर्ज काढून सण साजरं केलं तर कर्ज कधीतरी फेडायचं आहे आणि ते बरोबर. फेडण्यासाठी सुद्धा पैसे लागणार आहेत आपल्याला. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक सारासार विचार नवरा आणि बायको दोघांनी करण्याची गरज आहे. आणि ह्यातनं आवश्यक असणाऱ्या बाबी, आणि सर सगळ्यात महत्वाचा एक विषय ह्याच्यामध्ये आहे, उद्या अचानक निर्माण झालेली इमर्जन्सी, अगदी त्याची मी बरोबर. प्रोव्हिजन केली आहे का? इमर्जन्सी प्रोटेक्शन. फंड, प्रोटेक्शन, इमर्जन्सी फंड आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. किमान 4 ते 6 महिन्याचा खर्च, घर खर्च, हा जर मी चालवू शकणार असेल. आज तुम्ही ऐकताय सर, अनेक IT कंपन्यांमध्ये जॉब जात आहेत. अचानक जर बरोबर. तुम्हाला आपल्या ऑफिसमधनं नोटीस आली की नाही उद्यापासून तुम्ही आला नाही तरी चालेल, अशा वेळेस माझं सगळं फायनान्शियल प्लॅनिंग कोलॅप्स होऊ शकतं. अशा वेळेस बरोबर. मला पुढची नोकरी शोधण्यासाठी कदाचित 2 महिने लागू शकतात, 4 महिने लागू शकतात. तोपर्यंत घराचा खर्च कसा चालणार? इमर्जन्सी फंड हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तो दोन्ही नवरा बायकोंनी या विषयावरती अगदी सखोलपणे चर्चा करणं गरजेचं आहे. त्यासाठी पैसे बाजूला पाडणं गरजेचं आहे. आणि इतर आपल्या आवडी निवडींवरती तर तुम्ही खर्च करताच. अगदी बरोबर. खूप खूप सुंदर एक्सप्लेनेशन दिलं सर. राईट सर. कपल्समध्ये विश्वास, ट्रस्ट, पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी हे वाढवण्यासाठी कोणत्या फायनान्शियल हॅबिट्स राईट फार आवश्यक आहेत? बिकॉज आपण आतापर्यंत कसं आहे, आवक जावक एवढाच विचार केला जायचा. मग आवक आहे, नियोजन आहे, जावक आहे, बचत आहे आणि निवेश आहे. राईट. हे वेगवेगळे पडाव आणि हे सगळं करण्यासाठी आपल्यासारख्या एक्सपर्टची गरज आहे. जसं आपण एखाद दिवशी डोकं दुखलं तर आपण क्रोसिन घेतो, बट अदरवाईज आपण डॉक्टरकडे जातो आणि त्याचं निदान करण्यासाठी योग्य डॉक्टरकडे जाऊन त्याची तपासणी करून आणि डॉक्टर पण पुढचे इन्व्हेस्टिगेशन सांगतात. अशाच पद्धतीत हा प्लॅटफॉर्म बनवण्यामागचा हाच उद्देश आहे की सामान्य माणूस प्रयत्न करत असतो खूप काही सेव्हिंग करायचा, बट आयुष्याचा प्लॅन डिस्कस नसतो केलेला एका योग्य क्वालिफाईड व्यक्तीसोबत आपल्यासारख्या, आणि तो लोकांनी करावा. त्यासाठी तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचता यावं आणि त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचता यावं. त्याचसाठी आम्ही हा आपला प्लॅटफॉर्म बनवलाय. थोडंसं फायनान्शियल हॅबिट्स काय आवश्यक आहेत एका सुखी संसारासाठी, त्याबद्दल थोडंसं सांगा. नक्कीच, नक्कीच. होतंय काय सर, आपण जेव्हा पैसे कमवण्याचा विचार करतो कुठल्याही माध्यमातून, नोकरीच्या माध्यमातून, व्यवसायाच्या माध्यमातून, साधारणपणे असं लक्ष देतं की पैसा कमवताना आपण पहिल्यांदा आपल्या सगळ्या खर्चांच्या बाबींचा विचार करतो की मला या महिन्यात काय काय खर्च करायचे, आणि सगळे खर्च करून झाले, जर काही पैसे शिल्लक राहिले तर ते बचतीकडे आपण पैसे पाठवूया. अदरवाईज राहिले नाही तर बचत होणार नाही. बरोबर. ह्या हॅबिटला पहिल्यांदा बदलण्याची गरज आहे. म्हणजे काय, तुम्हाला जी काही रक्कम बचत करायची आहे, मग ती 2% असेल, 5% असेल, तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 10% असेल, ते पैसे पहिल्या दिवशी, ज्या दिवशी पैसे आपल्या हातात येतात त्या दिवशी ते पैसे थेट बचतीमध्ये जाणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, 100 रुपये माझं मासिक उत्पन्न आहे, 10 रुपये मला इच्छा आहे की माझी बचत झालीच पाहिजे, तर मी ते 10 रुपये, 100 रुपये कमवल्यानंतर पहिल्या दिवशी ते 10 रुपये बचतीमध्ये पाठवणं गरजेचं आहे. आता राहिले माझ्याकडे 90 रुपये. त्या 90 मध्ये मी माझा संपूर्ण महिन्याचा खर्च याचं नियोजन करणं गरजेचं आहे. आणि प्रयत्न असा करायला हवा की त्या 90 मध्ये सुद्धा काही पैसे मला अजून वाचवता येतील का, आणि ते पुन्हा बचतीमध्ये ऍड करता येतील का. मी काही उदाहरणं देतो सर. माझ्या गेल्या 28 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी अनेक लोक पाहिली आहेत की ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंगसाठी जेव्हा माझ्यापर्यंत येऊन त्याच्यामध्ये काम केलं की फायनान्शियल प्लॅनिंग करून द्या सर, आम्ही ते फॉलो करू रिगरसली. सांगायला आनंद होतो सर, जेव्हा आपण एक्सपर्ट ऍडवाइस घेतो आणि त्याचा खरा अर्थ समजून घेतो की आपल्याला हे का करणं आवश्यक आहे. तर मी एका उदाहरण म्हणून एका परिवाराचं उदाहरण देतो की त्या परिवारामधील स्त्री आणि पुरुष दोघेही माझ्याकडे आले आणि दोघांनी सांगितलं की सर, आमचं मासिक उत्पन्न XYZ आहे, ह्या उत्पन्नातलं किमान 5-10% आम्ही सुरुवात करू इच्छितो, कारण आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी करायच्या आहेत. म्हटलं खूप छान गोष्ट आहे आणि तुम्ही खूप चांगल्या विचारांनी माझ्यापर्यंत आलात. आज सांगायला आनंद होतो सर, गेल्या 20 वर्षामध्ये त्या जोडप्यांनी सुरुवात 5% आपल्या मासिक उत्पन्नाच्या 5% इन्व्हेस्टमेंटकडे
पैसे द्यायला सुरुवात केली होती 20 वर्षापूर्वी. हम्म. आज 20 वर्षानंतर त्याचे परिणाम चांगले, त्यांच्या इन्व्हेस्टमेंट मधले चांगले परिणाम त्यांना इतके आवडले की आज दोघं मासिक जे काही उत्पन्न त्यांचं आहे त्याच्या 75% पैसा हा इन्व्हेस्टमेंटकडे पाठवत आहे. क्या बात आहे, क्या 5 बात आहे. टक्क्यांनी सुरुवात केलेली व्यक्ती किंवा ते कपल आज 75%. सर, मागच्या 20 वर्षात त्यांचं उत्पन्नही खूप वाढलं ते तर आणि त्या आहेच. वाढलेल्या उत्पन्नामध्ये त्यांनी वाढलेले खर्च नाही वाढवले, त्यांनी वाढीव रक्कम ही इन्व्हेस्टमेंटमध्ये वाढवली. याचं कारण आहे की त्यांना त्यातलं महत्व समजलं, त्यातनं निर्माण होणारा पैसा त्यांच्या डोळ्यासमोर दिसला आणि त्यांचे खूप चांगले मोठे ड्रीम्स होते, त्यातनं त्यांनी ते अचीव्ह केले. सर, त्या कपलनी आज तागामध्ये अनेक चांगल्या गोष्टी खरेदी केल्या स्वतःसाठी, अनेक चांगल्या ठिकाणी ते फिरायला गेले, अनेक चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या मुलांना शिक्षण दिलं आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट, गेल्या 20 वर्षात ह्या सगळ्या गोष्टीसाठी एकही रुपयाचं कर्ज काढलं नाही. याचं कारण आहे की त्यांनी Very nice. अत्यंत रिगरसली फायनान्शियल प्लॅनिंग फॉलो केलं, अक्षरशः कमवलेला एक एक रुपया सिरियसली गुंतवणुकीकडे पाठवलं आणि तो वाढवण्याचा प्रयत्न केला. 5% 7%, 7% 10%, जसं जसं पगारामध्ये इन्क्रीमेंट होत गेलं, इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्क्रीमेंट करत गेले. त्याला हा जो अप्रोच आहे तो त्यांच्या आयुष्याच्या फायनान्शियल जर्नीमध्ये खूप मोठं यश देऊन गेला आणि त्यांना ह्या सगळ्या ड्रीम्स अचीव्ह करायला कधीही कर्ज काढायची इच्छा पण पडली नाही आणि गरजही पडली नाही. आपण इंग्रजीत म्हणू शकतो, सो ह्या कपलने पॉवर ऑफ कंपाऊंडिंग अनुभव केला, एक्सपिरियन्स केला आणि त्याचे बेनिफिट्स त्यांनी रीप केले. ऍब्सोल्युटली तर इतक्या वर्षांचे. सो व्हेरी नाईस एक्झाम्पल. सर, तिसरा आता सेगमेंट आहे, त्याबद्दल डिस्कस करायचं होतं मला. बिफोर वी मूव्ह टू दॅट, सो आता सर आपल्या लक्षात आलं की पैशावरनं होणारे वाद ते आपण समजलो, राईट. आता सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात पहिलं झालं लग्नाआधी चर्चा, त्याच्यानंतर मग ट्रान्सपरन्सी बद्दल बोललो आपण, राईट, नियोजनाबद्दल बोललो आपण, आता वादांबद्दल बोललो, काय विषयांवरती वाद होऊ शकतात आणि ते कसे टाळावेत. आता त्याच्या पुढचा टप्पा लग्नामधला तो आहे मुलं. आईबाप कमवतात मुलासाठी, मुलांसाठी, परिवारासाठी, आणि मुलं आणि पैसा हे नातं जे आहे त्याबद्दल थोडंसं बोलूया. तर आपण मुलांना शिक्षण देतो, घरातले कल्चरल संस्कार देतो आपण, सामाजिक संस्कार देतो, पण हे सगळं करत असताना आपण, तुमच्या अनुभवात तुम्ही पाहिलंय का की आपण फायनान्शियल इंटेलिजन्स हा किती देतो, करेक्ट, ह्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. तर मुलांना फायनान्शियल प्लॅनिंग, तर मुलांना फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल कधी आणि कसं शिकवलं पाहिजे? मी असं म्हणेन की मुलांना जसं आपण शिक्षणाचा संस्कार देतो, वयाच्या आताची जी पिढी तर वयाच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षीच मुलांना शाळेमध्ये घेऊन जाते. ते प्ले ग्रुप असेल, किंडर गार्डन असेल किंवा त्याच्या पुढच्या अनेक वर्गांमध्ये मुलांना पाठवलं जातं. माझं असं मत आहे की जसं मुलगा शिक्षणाच्या माध्यमातून सुरुवात करतो, तसं जमेल तसं तुम्ही त्याला पैशाचं, बचतीचं महत्व हे तुम्ही करवलं पाहिजे. तर अगदी सोपं आहे. आपल्याही आई वडिलांनी कदाचित ह्या गोष्टींकडे आपण आपल्यावर संस्कार दिलेले आहेत. म्हणजे काय, तर एक छोटीशी पिगी बँक तुम्ही मुलाला देऊन द्या आणि दररोज घरी आल्यानंतर मुलाला जवळ बोलून की बाबा कसं गेला तुझा दिवस, छान झाला का, काय शिकला आज शाळेत, आणि त्याच्या दैनंदिन गोष्टींची चर्चा करून त्याच्या हातामध्ये 5 रुपये दिले की जा रे, तुझ्या पिगी बँक मध्ये हे 5 रुपये टाक, तू आज खूप छान काम केलंय, असं म्हणून त्यांनी त्याच्या हाताने त्या पिगी बँक मध्ये 5 रुपये टाकले आणि त्याला सांगितलं, बघ आता तो पिगी बँक हलवून किती पैसे आवाज येत आहेत त्याच्यात. आणि जेव्हा तो खळखळ नाण्यांचा त्याला आवाज येतो की खूप पैसे साचलेत माझ्याकडे, ह्याच्यातनं त्याला एक संस्कार घडतो की नाही, आपण जर दररोज पैसे टाकतोय, ते पैसे आपल्याला वाढताना दिसत आहेत. आणि अशाच उदाहरणातनं त्याला पुढे दैनंदिन बचतीचं महत्व किंवा मासिक बचतीचं महत्व आपण इनडायरेक्टली समजून सांगत असतो. ह्याच्यानंतरचा संस्कार मुलांना नेमकं पैसे गुंतवायचे कसे आणि कुठे ह्याच्यावर पण व्हायला पाहिजे. कारण आता एज्युकेशनल फॉर्मॅटमध्ये मुलांना ह्याच्यावरती काही आता अभ्यास यायला लागलाय आणि ह्याचाच फायदा घेऊन मुलांना थोडं आर्थिक गणित
कशा पद्धतीने गुंतवणुकीचं नियोजन करायला हवं, प्रोडक्ट सिलेक्शन कसं असायला हवं आणि त्यातनं आपला निर्माण होणारा आर्थिक फायदा हा भविष्यामध्ये आपल्याला कसा घेता येऊ शकतो, उदाहरणं देऊन करू शकतो. उदाहरणार्थ, आपली मुलं शाळेमध्ये आहेत आता आणि त्यांना दरवर्षी एक शाळेची वार्षिक सहल जाते. वार्षिक सहलीसाठी काही पैसे आपल्याला शाळेमध्ये भरावे लागतात. मुलांना आपण अगदी शाळेच्या सुरुवातीलाच सांगायचं की बघ, आजपासून 4 महिन्यांनी तुझी वार्षिक सहलीची ट्रिप जाणार आहे, त्यासाठी तुला काही खर्च आहे. आपण आजपासून काय करूया, त्या सहलीचे पैसे गोळा करूया असं म्हणून बरोबर. त्याला दररोज त्याला थोडेसे पैसे द्या आणि ते त्याचे साठवायला सुरुवात करा. आणि ज्या दिवशी ऍक्च्युली सहल अनाऊन्स होणार आहे शाळेमध्ये आणि बाई किंवा सर आपल्याला सांगणार आहे की आपल्या सहलीसाठी आपल्याला 1,000 रुपये आज घरून घेऊन यायचे, त्यावेळेस त्याला सांगायचं करेक्ट. बघ तुझ्या सहलीचे 1,000 रुपये तयार झाले, आता हे 1,000 करेक्ट. रुपये घेऊन जा आणि छान सहल एन्जॉय करून ये. त्याला ते लक्षात येतं की आपल्याला गोल अचीव्ह करता आलाय. आपण जे बाबा करेक्ट. दररोज 5 रुपये 10 रुपये देत होते, करेक्ट. त्यातनं पुढच्या 6 महिन्यामध्ये 1,000 रुपये तयार झाले आणि ते 1,000 रुपयाचं मी केलं काय, तर मी एक छान सहलीला सगळ्या मित्रांबरोबर जाऊन आलो. म्हणजे उद्दिष्ट कसं अचीव्ह करायचं ह्याची एक छान आपण उजळणी त्या मुलाकडनं करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण आर्थिक संस्कार हे केलेच पाहिजे. शाळेमध्ये असणारे सर आणि मॅडम ह्या नक्कीच करतील, पण पालक म्हणून, आई वडील म्हणून ही आपली जबाबदारी आहे. आपल्या मुलांना लवकरात लवकर ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. सर, सगळ्यात महत्वाचा विषय, जसा मुलगा 5वी 6वी 7वी पासून पुढे जायला लागतो त्यानंतर त्याची ओळख बँकेशी करून द्या. अगदी बरोबर. प्रत्येक विद्यार्थी, मी तर आग्रह करत असतो माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला की तुमच्या घरी मुलगा जन्मला, मुलगी जन्मली, त्या दिवशी तुम्ही त्याचं बँकेत खातं उघडा, तुमच्याच बँकेत खातं उघडा आणि त्या खात्यात जसं जमेल तसं, जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा तुम्ही तुमच्या खात्यातनं पैसे त्याच्या खात्यात टाका आणि त्याच्या नावाने गुंतवणूक करा. याच्याने होतंय काय, समजा एखाद्या कपलनी जन्मत्या बाळाचं बँकेत खातं उघडलंय आणि आता ते बाळ पुढच्या 22 वर्षामध्ये 22 वर्षाचा सुदृढ तरुण किंवा तरुणी तयार झालेली आहे आणि त्याच्याकडे 22 वर्षाचा फायनान्शियल ट्रॅक रेकॉर्ड पण तयार झाला आहे. बँकेत आज 22 वर्ष जर बचत होत असेल, सर तो व्यक्ती जो आहे 22 वर्षाचा, त्याला बँक इंटरेस्टेड आहे क्रेडिट कार्ड द्यायला, बँक इंटरेस्टेड आहे त्याला लोन द्यायला, बँक इंटरेस्टेड आहे त्याला अनेक प्रकारची कर्ज द्यायला. का? कारण त्याच्याकडे 22 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, त्याचा एक सिबिल स्कोअर तयार झालेला आहे आणि त्या सिबिल स्कोअरमुळं त्याला अत्यंत चांगलं इमिजिएट फायनान्स बॅकिंग ही आर्थिक संस्था द्यायला तयार झालेली आहे. ह्या सगळ्या सवयी आणि ह्या सगळ्या गोष्टींचा संस्कार आपण जर आपल्या मुलांना दाखवला की बाबा रे, तुझा आज बर्थडे आहे, मी तुला एक 50,000 रुपये देतोय, त्यातले 10,000 रुपये तू तुझ्या मित्र परिवाराबरोबर पार्टीसाठी खर्च कर, हे 40,000 रुपये तुझ्या खात्यात तू भर आणि तिथून तू गुंतवणूक कर. असं प्रत्येक बर्थडेला जर करू शकलो, मी अमाऊंट 50,000 म्हटलंय, तुम्ही ठरवा तुम्हाला अमाऊंट कशी करायची, पण असं जेव्हा आपण मुलाच्या हाताने करून या गोष्टी करून घेतो त्यावेळेस त्याला लक्षात येतं की माझा प्रत्येक बर्थडे हा इन्व्हेस्टमेंटचा डे आहे आणि मला जिथे पैसे गुंतवलेच पाहिजे. 5,000 असतील तर 5,000, 2,000 असतील तर 2,000, 2 लाख रुपये असतील तर 2 लाख रुपये. ह्याच्यातनं त्याचं एक वर्किंग कॅपिटल वयाच्या 25व्या पर्यंत खूप छान तयार होतं. आज प्रत्येक मुलगा जेव्हा नोकरीचा विचार करतो त्याचं कारण असं असतं, सर व्यवसायासाठी लागणारं भांडवल त्याच्याकडे नाहीये, पण या हॅबिटमुळं जर एक सुंदर भांडवल आपण तयार करून देऊ शकलो मुलांना, तर मुलगा आज व्यवसाय करण्याचा निर्णय करेल जॉब करण्यापेक्षा. आणि आपण आपल्या मुलांवरती एक एंटरप्रेन्योरची एक संस्कार आपण बालपणापासून घालतो आणि तो मुलगा खरंच जर ते टॅलेंटेड असेल, मुलगी टॅलेंटेड असेल, तर एक चांगला व्यावसायिक होऊ शकतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. खूप छान एक्झाम्पल. यात मी स्वतःच थोडस थॉट आणि एक्सपिरियन्स मांडू इच्छितो की स्वतःसोबत घडलेला लहानपणीचा इन्सिडेंट आहे की आई लहानपणापासून बाजारात घेऊन जायची सोबत आणि ज्या वेळेला व्यवहार होतो तर ते व्यवहार नेगोसिएशन होतं, मग ते भाजीपाला घेणं असो, कांदा बटाटा घेणं असो, राईट, किती रुपये किलो, आणि मग त्यांच्यासोबत थोडंसं ते नेगोशिएट करणं, राईट, तोल भाव करणं. ते झाल्यानंतर आई हातात पैसे द्यायची, म्हणजे तू दे आणि तू घे.
बरं, घरातनं निघताना ठरवलंय की आज 50 रुपयाचाच बाजार करायचा आहे, पण घरी येताना आपल्याला 50 रुपयातले काही पैसे वाचवायचे आहेत. सो बजेट 50 रुपयाचं आहे, राईट? बरोबर. बाजारात जातोय, काय काय करतोय, नेगोशिएट करून शेवटी एंड ऑफ द डे ते 50 रुपये किती वाचवतोय आणि ते वाचवलेले पैसे माझ्या पिगी बँकमध्ये जातात. करेक्ट. आणि पिगी बँक फोडली की ते पोस्ट ऑफिसमध्ये जातात. त्यावेळेला अव्हेन्यूज कमी होते इन्व्हेस्टमेंटचे. करेक्ट. आज अव्हेन्यूज करेक्ट. खूप वाढलेले आहेत. खूप मार्ग आहेत वेगवेगळे संचय करायचे. तिथे कन्फ्युजन होतं. तिथेच आपल्यासारखे एक्सपर्ट्स लोकांना गाईड करू शकतात आणि मग मुलांना सुद्धा कसं शिकवायला हवं. खूप छान उदाहरण दिलं. आता मुलांना आपण फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल तर शिकवतोय. आता हे शिकवत असताना आई वडिलांनी मेहनत करून जे काही संचय केला आहे आणि जे काय वाढतंय आणि ऍसेट्स बनवलेत, तर घरातली संपत्ती आणि आर्थिक स्थिती ही माहीत असावी का? असा प्रश्न नक्कीच आहे. असायला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की मुलांनाच नव्हे तर घरातील प्रत्येक व्यक्तीला आपण साधारणपणे परिवारासाठी काय करतोय याची एक ढोबळ माहिती तर नक्कीच द्यायला पाहिजे. तुम्ही इन डिटेल इन्फॉर्मेशन नाही दिली तरी चालेल की आज आपल्याकडे एवढ्या एवढ्या रकमेचं इन्व्हेस्टमेंट्स आहेत सांगू नका एक वेळ, पण इन्व्हेस्टमेंट केल्यात एवढं तर नक्की सांगता येईल. आणि इन्व्हेस्टमेंट केल्या त्याची संपूर्ण नोंद एका ठिकाणी. बरोबर. आमच्या काळामध्ये आमचे आई बाबा आम्हाला जे सांगत होते की तुम्ही प्रत्येक गोष्ट वहीमध्ये किंवा एखाद्या डायरीमध्ये तुम्ही नोट करून ठेवा की तुम्ही काय केलंय, तुम्ही गेल्या महिन्याभरात काय केलंय, गेल्या वर्षभरात काय केलंय गुंतवणुकीच्या बाबतीत, त्याचं नोटिंग असावं. उद्या घरात अनअवॉइडेबल सिच्युएशन आली, अचानक कोणाची तरी डेथ झाली आणि त्यांनी काय केलंय हे माहितीच नाही, जर त्याची डायरी कोणी तपासली तर त्याच्यामध्ये सगळा हा खाते उतारा तुम्हाला सापडेल की आपल्या आई वडिलांनी काय आपल्यासाठी केलंय किंवा मी माझ्या परिवारासाठी काय केलंय ह्याच्या नोंदी मी जर केलेल्या असतील, की नोंद वही जर आपल्या परिवाराला पुढे मिळाली तर आपल्या परिवाराच्या महत्वाच्या व्यक्तीने आपल्या सगळ्यांसाठी काय काय करून ठेवलंय ह्याच्या गोष्टी तरी तुमच्यापर्यंत पोहोचतील, जेणेकरून अनक्लेम इन्व्हेस्टमेंट राहणार नाही, अगदी त्या बरोबर. तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यातनं तुम्हाला तुमच्या भविष्यातील गोष्टी करता येतील. म्हणून तुम्हाला ह्या नोंदी करणं अत्यंत आवश्यक आहे. आता काळ बदलला सर, आता कोणी डायऱ्या फारशा कोणी लिहित नाही, वापरत नाही. मग तुम्ही काय करणं अपेक्षित आहे? आजकाल सगळा कॉम्प्युटरचा युग आहे, लॅपटॉप वापरतात, मोबाईल्स वापरतात. यू कॅन क्रिएट अ फोल्डर्स वेअर यू कॅन ऍक्च्युली त्या फोल्डर्सवरती तुम्ही इन्व्हेस्टमेंटचं नाव लिहा, फॅमिलीचं नाव लिहा आणि त्या फोल्डर्समध्ये तुम्ही जे जे काही केले ते मेन्शन करा आणि त्याचा करेक्ट. एक्सेस ऍटलिस्ट परिवारातल्या एका व्यक्तीला द्या की उद्या गरज पडली तर तो फोल्डर ओपन करून तो फोल्डरमध्ये काय काय आहे हे तो पाहू शकेल आणि मग त्यानुसार आपल्या इच्छेनुसार, जसं इच्छापत्रात आपण मगाशी उल्लेख केला की इच्छापत्र असायला हवं, त्या इच्छापत्रामध्ये सर्व बाबींचा उल्लेख असायला हवा आणि त्यानुसार त्या इन्व्हेस्टमेंटचं पुढं करायचं काय, कोणापर्यंत पोहोचवायचे हे त्याचं जर असेल नोंदी तर तुम्हाला आपण आहोत तोपर्यंतही अडचण येणार नाही, आपण नसल्यानंतरही परिवाराला कुठल्याही अडचणी येणार नाही, ज्याच्यासाठी हे सगळं केलंय. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. थोडक्यात आर्थिक माहिती असणं गरजेचं गरजेचं. आहे ऍट व्हेरी हाय लेवल. आणि आजकाल सॉफ्टवेअर्स आहेत, एक्सेल फाईल, गुगल शीट Correct. सारखे, ते Correct. वापरून शेअर करून तुम्ही मुलांसोबत इन्फॉर्मेशन शेअर करू शकता. सो दुसरा प्रश्न असा आहे की पालकांनी मुलांना आर्थिक मदत ज्यावेळेला आपण करतो वेगवेगळ्या एज कॅटेगरीमध्ये, त्यावेळेला कोणत्या चुका टिपिकली तुम्ही पाहिल्यात पेरेंट्स करतात, पालक करतात, ज्या करू नयेत? प्रामुख्याने जेव्हा आपण आपल्या परिवारासाठी काही आर्थिक नियोजन करतो, भविष्यातील काही आवश्यकतांसाठी किंवा गरजांसाठी आपण काही पैसे वाचवायचा प्रयत्न करतो. अनेक वेळा असं होतं की ट्रॅडिशनल प्रोडक्ट्स वरती आपण जास्त भर देतो. कारण का, तर आपल्या आई वडिलांनी, आजी आजोबांनी आपल्यावर या गोष्टी सांगितल्यात की नाही बाबा इथे पैसे ठेवले आणि आपले पैसे सुरक्षित आहेत. आता सुरक्षित हा विषय खूप महत्वाचा आहे, त्याला आपण रिस्क ऑफ इरोड ऑफ कॅपिटल असं म्हणतो किंवा पैसे आपले नाहीसे होणं हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. पण मग आता असा अर्थ नाही होत की जे ट्रॅडिशनल मार्ग आपल्याला आई बाबांनी सांगितलेत, आजी आजोबांनी सांगितले ते म्हणजे ब्रह्मवाक्य. काळ बदलला सर. मी आता म्हणजे बरोबर. जसं मला असं वाटायचं की मी बँकेत माझ्या ठेवी ठेवल्या म्हणजे माझ्या सिक्युअर्ड ठेवी आहेत, पण आपण गेल्या 25 वर्षात अनेक उदाहरणं पाहिलेत की अनेक बँका काही ना काही कारणांनी अडचणीत आल्या
मग माझ्या येस. बँकेत ठेवलेल्या ठेवी सिक्युअर्ड आहेत का, हा प्रत्येकाने तपासण्याची गरज आहे. मग आता राहिला सिक्युरिटीचा प्रश्न. त्याच्यानंतरचा येतो प्रश्न, तो म्हणजे मला मिळणारा उत्पन्न, त्या गुंतवणुकीतनं निर्माण होणारं उत्पन्न. एकेक काळ असा होता की बँक ठेवींवरती किंवा कुठल्याही प्रकारच्या ठेवींवरती मला 12-15% व्याज येत होतं आणि त्यातनं बऱ्यापैकी माझे खर्च भागत होते. तो काळ केव्हाच निघून गेलाय सर. आता ठेवींचे व्याजदर ही कुठे 4-5-6% रेंजमध्ये आलेली आहे. आणि आत्ताची इन्फ्लेशन म्हणजे महागाई जर तुम्ही पाहिली, तर ती 14 ते 18% साधारणपणे पर्सेंटेजमध्ये आता वाढते. आणि आता सध्या गेली 4 वर्ष ज्या पद्धतीने युद्धजन्य परिस्थिती जगभरात आहे, हम्म. या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये एकच गोष्ट आपण पाहतोय, ती म्हणजे महागाई. कारण थेट परिणाम ऑइल असेल, गॅस असेल, या सगळ्याचा थेट परिणाम प्रत्येक गोष्ट महाग होण्यावरती होतोय. आणि मग आपल्या प्रत्येक गोष्टी जर महाग होणार असेल आणि माझं इन्व्हेस्टमेंट मधलं उत्पन्न अत्यंत कमी असेल, तर इनडायरेक्टली यू आर इटिंग युअर कॅपिटल. इनडायरेक्टली तुम्ही एक्झॅक्टली. तुमचं येस. मुद्दल येस. खाऊन टाकताय आणि त्याला परचेसिंग पॉवर कमी होत चालली आहे. त्या पैशातनं खरेदी करण्याची जी ताकद आहे, कुठलीही गोष्ट खरेदी करण्याची ताकद आहे, ती मी घालवतोय वर्षानुवर्ष. एक उदाहरण देतो. साधारणपणे 1960-70च्या दरम्यान $1 आणि $1 एक साधारणपणे बरोबरीचा होता. आज $1 हा $95वरती आलाय. म्हणजे अगदी आपल्या बरोबर. रुपयाची घसरण 95%नी खाली आलेली. म्हणजे काय, तर मला त्याच रुपयातनं 95% पैसे म्हणजे वस्तू कमी मिळणार आहे. कारण माझी पर्चेसिंग पॉवर कमी झालेली आहे रुपयाची. आज माझ्याकडे ₹1,00,000 आहेत, पण 20 वर्षापूर्वीचे ₹1,00,000 आणि आजच्या ₹1,00,000 मी काय काय खरेदी करू शकतो, तर अत्यंत कमी गोष्टी मला आज कदाचित मिळतात ₹1,00,000, जे 20 वर्षापूर्वी खूप जास्त वस्तू मिळत होत्या. आणि कदाचित आज असलेले ₹1,00,000 पुढच्या 20 वर्षामध्ये अक्षरशः मला काहीच मिळेल की नाही, मला शंका आहे. बरोबर. म्हणजे काय, तर बरोबर. तुमची व्हॅल्यू ऑफ मनी इज गोइंग डाऊन इयर ऑन इयर, मंथ ऑन मंथ. मग ह्या सगळ्या बाबींचा विचार गुंतवणूक करताना खूप महत्वाचा आहे. कारण तुम्ही योग्य पर्याय जर निवडला नसेल, तर तुमची प्रिन्सिपल अमाऊंट याची व्हॅल्यू दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्याच्यावर व्याजही तुम्ही अत्यंत कमी कमवताय. आणि अशा रीतीने तुमच्या भविष्यातील खर्च, मगाशी तुम्ही उल्लेख केला सर, की आपले मेडिकल एन्हान्समेंट, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटमुळं आपण वय वाढणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी सर आपल्याला आर्थिक खर्चांमध्ये घेऊन जात आहेत. कोरोनाच्या बरोबर. काळामध्ये एक ऑक्सिजनचं सिलेंडर ₹1,00,000पर्यंत विकलं गेलं होतं सर. हो. विचार करा, ₹1,00,000चं ऑक्सिजन सिलेंडर, ज्याची व्हॅल्यू ₹1,00,000 नाहीये, पण डिमांड सप्लाय वॉज क्रिएटेड दॅट व्हॅल्यू. माझं असं मत आहे की इथून पुढचा काळ वैद्यकीय सेवा, शैक्षणिक बाबी अत्यंत महाग होत जाणार आहेत. आणि आपण बरोबर. पाहतोय की ज्या पद्धतीच्या शाळा कॉलेजेसच्या फी आहेत किंवा उच्च शिक्षणाच्या ज्या गोष्टींचे खर्च आहेत, हे अत्यंत मोठे होत चाललेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कितीही पैसा वाचवणार असाल, तर तो कमीच पडणार आहे. म्हणून तुम्हाला व्हॅल्यू ऑफ मनी आणि जे पैसे तुम्ही गुंतवते त्या पर्यायातनं कमवत असलेला पैसा, हा जर इन्फ्लेशनच्या बरोबरीने किंवा त्याच्यापेक्षा बेटर कमवून देणार नसेल, तर अक्षरशः तुम्ही कमवलेले पैसे हे कमी कमी होत चाललेले आहेत. हे प्रत्येकाने समजून घेण्याची गरज आहे. सो बरोबर. तुम्ही अशा पर्यायांचा निवड करा की जिथे तुम्हाला कंपाऊंडिंग वर्क करतं. चक्रवाढ व्याजाचा फायदा तुम्हाला गुंतवणुकीत मिळतोय का, हा प्रत्येकाने तपासण्याची गरज आहे. प्रत्येक प्रोडक्ट सिलेक्शन मध्ये, प्रत्येक पर्याय निवडताना ह्या बाबींचा आवर्जून विचार केला गेला पाहिजे. आपले पैसे चक्रवाढ व्याजाने वाढणार असतील तरच आपले पैसे पुढे पुरणार आहेत आपल्याला. अदरवाईज हे अगदी पैसे बरोबर. अगदी संपून बरोबर. जातील आणि पुन्हा आपल्याला जॉब किंवा व्यवसाय करावा लागेल वयाच्या 60व्या वर्षी, वयाच्या 70व्या वर्षी, वयाच्या 80व्या वर्षी. आणि मग ती रिटायरमेंट आपली एंडलेस होते. जोपर्यंत शरीरात श्वास आहे तोपर्यंत काम करत राहावं लागतंय. हे अनेक ठिकाणी होताना मी बघतोय. अनेक सिनियर सिटीजन वयाच्या 60व्या वर्षी, 70व्या वर्षी, 80व्या वर्षी सुद्धा काम करतायत सर. कारण त्यांच्याकडे असणारे पैसे संपून गेले.
अगदी माझं बरोबर असं मत सर. आहे की फायनान्शियल अग- प्लॅनिंग मध्ये हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की तुम्हाला पैशाचं व्हॅल्युएशन समजलं पाहिजे. त्यासाठी योग्य पर्यायाची निवड करणं गरजेचं आहे आणि त्यातनं चांगला पैसा जो महागाईपेक्षा बेटर दराने कमवून मिळेल अशा पर्यायांकडे जाणं पाहिजे. अगदी अगदी खूप खूप छान इन्साइट्स दिल्यात सर तुम्ही. आणि हे नुसतं भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा, म्हणजे माझं सिंगापूरला जाणं येणं असतं बऱ्याच वेळा. सिंगापूरमध्ये आज जे टॅक्सी ड्रायव्हर्स आहेत ना सर, हे खरंच मी 78 वर्षाची लोक, 80 वर्षाची लोक, तिथे जर तुम्ही कमवत नाही तर तुम्ही जगू शकत नाही. इट इज अ व्हेरी करेक्ट. एक्सपेन्सिव्ह, खूप महाग करेक्ट. शहर आणि देश आहे तो. आणि ही परिस्थिती निर्माण का झाली, तर आधीच्या आयुष्यातले केलेल्या ज्या चुका होत्या त्या कारणास्तव झालेली आहे. करेक्ट. सर एक 2-3 रॅपिड फायर क्वेश्चन्स विचारतो. नक्कीच. 1 लाईन नक्कीच. आन्सर्स त्याचे द्या प्लीज. एक फायनान्शियल ऍडवाइस जो प्रत्येक कपलने फॉलो करायला हवा. प्रत्येक कपलने स्वतःचा फायनान्शियल प्लॅन लवकरात लवकर तयार करायला पाहिजे. अँड फॉर दॅट तुम्हाला भेटायला पाहिजे द बेस्ट फायनान्शियल एक्सपर्ट्सला. आणि आता आपल्यासोबत येस. आहेत ती संदीप येस. भुजबळ. येस. एक चूक जी लोक वारंवार करतात पैशांबाबत. पहिली आणि महत्वाची चूक म्हणजे मी पहिल्यांदा खर्च करतो, सेव्हिंग नंतर करतो. इन्व्हेस्टमेंट पहिल्यांदा करा, खर्च नंतर करा. इन्व्हेस्टमेंट पहिल्यांदा करा, खर्च नंतर करा. सेव्ह, इन्व्हेस्ट, स्पेंड लेटर. येस. वेल्थ क्रिएशनसाठी एक गोल्डन रूल काय आहे? थिंक लॉंग टर्म, थिंक बिग अँड प्रिपेअर बिग. अगदी बरोबर. थँक्यू सो मच सर. राईट. थँक्यू. तर मित्रांनो, आजच्या ह्या एपिसोडमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की पैसा हा फक्त नंबर्स नाही, तो डिसिजन आहे, रिलेशनशिप्स आहेत आणि तो फ्युचर घडवतो. पैसा, काही लोक म्हणतात वाईट आहे, पैसा वाईट नाही, तो तुमचा मित्र आहे आणि तो त्या एनर्जीचा वापर तुम्ही कसा योग्य कराल. राईट. घरातली एक सुरी जी असते ना, ती सुद्धा एक हत्यारच आहे, पण ती रोज किती चांगल्या वापरात येते त्यावेळेला इतकं सुंदर जेवण तयार होतं. राईट. तर योग्य गायडन्स मिळाला तर तुमची फायनान्शियल जर्नी जी आहे ती खूप सोपी आणि स्पष्ट होऊ शकते. आणि योग्य गायडन्ससाठी सुशांतजी. तुम्हाला एक्सपर्ट बदली नाही करायला पाहिजे. यू हॅव टू स्टिक इट लाईक अ फॅमिली डॉक्टर. एक्झॅक्टली. सुशांतजी, मी इथे एक छोटासा ऍडिशन देतो. येस. आपला जो पैसा आहे ना सर, आपल्याशी बोलतो. अगदी मला बरोबर. माहित नाही किती लोकांना आपला पैसा बोलताना ऐकायला येतो, मला माहिती नाही, पण माझा पैसा तर नक्की माझ्याशी बोलतो. तो काय सांगतो, तो अत्यंत छान गोष्ट आपल्याला सांगतो. आपला पैसा आपल्याला सांगतो की तू आज मला वाचव, मी उद्या तुला वाचवेन. अगदी बरोबर. अगदी बरोबर. प्लीज सेव्ह मी टुडे, आय विल सेव्ह यू टुमॉरो. ही येस. गोष्ट फक्त लक्षात ठेवली पाहिजे. अगदी बरोबर. आणि दुसरं, वाचाल तर वाचाल. वाचाल तर वाचाल. करेक्ट. अगदी. येस. तर हाच आमचा उद्देश आहे थ्रू प्लॅटफॉर्म ऑफ धन एक्सपर्ट. राईट. की सामान्य जनता जी आहे, आणि आज आपण दोघंही पुणे शहरात आहोत. राईट. भारतातल्या शहरांमध्ये आपल्यासारखे खूप एक्सपर्ट्स आहेत, बट भारतातल्या ग्रामीण परिसरामध्ये पण आजपर्यंत नॉलेज पोहोचू शकत नाही. राईट. पण तुमच्यासारखे जे एक्सपर्ट्स आहेत शहरात बसून सुद्धा आपल्या ग्रामीण लोकांना कसं ऑनलाईन सुद्धा तुम्ही गाईड करू शकता. राईट. तर धन एक्सपर्टचं ऍप, लोक आज स्मार्टफोन तर घराघरामध्ये आहेत. करेक्ट. लोक धन एक्सपर्टचं ऍप डाउनलोड करू शकतात. त्याला काही चार्ज नाहीये तुम्हाला. बेस्ट ऑफ द बेस्ट एक्सपर्ट शोधा. संदीपजींचा प्रोफाईल आहे त्याच्यावरती, यू डाउनलोड दॅट. त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट करू शकता. आणि त्यांचा जो दांडगा आयुष्याचा अनुभव आहे 28 वर्षांचा, त्यांची मुलं सुद्धा ह्याच कार्यक्षेत्रात आहेत आणि तेही मार्गदर्शन करतायत लोकांना. सुशांतजी, मी तर स्वतः सेकंड जनरेशन एक्सपर्ट आहे. माझे बाबा या क्षेत्रामध्ये 47 वर्ष होते. मी गेली 28 वर्ष आहे आणि आता माझे दोन्ही मुलं या क्षेत्रात आलेली आहेत. येस. तर ह्यांच्या अनुभवाचा आपण सगळ्यांनी नक्की लाभ घ्यावा. तर आजच्या एपिसोडमधनं एक गोष्ट नक्की समजते की पैसा नंबर्स नाही. राईट. तो नात्यांचा पाया आहे. राईट. जर कम्युनिकेशन क्लिअर आहे तर रिलेशनशिप जे नातं जे आहे त्यातलं स्ट्रॉंग आणि मजबूत राहतं. आणि पैसा क्लिअर नसेल तर कन्फ्युजन नक्कीच होते. तर संदीपजी, तुमचा वेळ आणि इतका मौल्यवान इन्साइट्स शेअर केल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि मित्रांनो, मला जर आपण तुम्हाला हा एपिसोड
मला आपण या एपिसोडसाठी बोलवलं. मला खूप आनंद झाला आणि खूप छान वाटलं तुमच्याबरोबर गप्पा मारताना. आपल्या श्रोत्यांना ह्या माध्यमातून आपण ज्या चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत, जर त्यांनी त्या अडॉप्ट केल्या तर त्यांच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल लाईफ खूप सुंदर आणि स्मूथ जाईल विदाउट एनी लोन. सो आय थिंक सुशांतजी तुम्ही खूप छान काम करताय आणि तुमच्याही कामाला असंच यश लाभो आणि अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये धन एक्सपर्ट हा एक खूप मोठा चांगला प्लॅटफॉर्म लोकांनी फॉलो करावा असं मी या निमित्ताने आवाहन करतो. थँक्यू व्हेरी मच. सर मित्रांनो, तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत, कारण कदाचित ही चर्चा कोणाचं नातं वाचवू शकते. आणि पुढे ही आज संदीपजींसोबत आपला हा पहिला एपिसोड होता. अजून काही असेच इंटरेस्टिंग सेन्सेशनल टॉपिक्स घेऊन आम्ही त्यांच्यासोबत येणार आहोत. सो स्टे कनेक्टेड. मी सुशांत गडांकुश, फाउंडर धन एक्सपर्ट. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत योग्य मार्गदर्शन निवडा, समजून घ्या पैसा आणि जपा नाती. थँक्यू सो मच सर. थँक्यू. Investment in security markets are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.